महाविकास आघाडीनं दिंडोरीचा उमेदवार न बदलल्यास माकप स्वतंत्र लढणार असल्याचा इशारा माकपचे माजी आमदार जे.पी. गावित यांनी दिलाय। शनिवारच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या भेटीनंतर जे.पी. गावित बंडखोरी करण्यावर ठाम असल्याचं बघायला मिळतंय। 1-2 दिवसांमध्ये शरद पवारांसोबत माकप नेत्यांची बैठक होणार असून यात काहीतरी निर्णय होणं अपेक्षित आहे। दिंडोरीचा शरद पवार गटाचा उमेदवार नवखा आहे। भाजप समोर तो कच्चा पडू शकतो असं गावितांचं मत आहे। दिंडोरी लोकसभेमध्ये महाविकास आघाडीकडून भास्कर भगरेंना उमेदवारी देण्यात आली आहे। आमचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे सेक्रेटरी कॉम्रेड उदय नारकर यांनी तिथं घोषणा केली की ही जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष लढेल आणि ते मग आघाडीने जागा सोडली तरी लढेल आणि नाही सोडली तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सिम्बॉलवरती ही मैत्रीपूर्ण लढत लढेल। परंतु ही जागा आम्ही आता मागे सरणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।